नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा महिलांसाठी, श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व वृद्धापकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला या ठिकाणी दिव्यांग अनुदान योजना त्याचबरोबर विधवा महिला योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदान वाढून देण्यासंदर्भात त्यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे। राज्य सरकारच्या समोर जी अट ठेवलेली आहे ती अट सुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे की 4,000 पेक्षा कमी अनुदान दिलं जाणार नाही। जर समजा हे अनुदान दिलं गेलं तर या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन केलं जाणार, असं या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलेलं आहे। आणि त्या ठिकाणी सुद्धा राज्य सरकारने पॉझिटिव्ह उत्तर दिलेले आहे की निराधारांचं कशा पद्धतीने भलं होईल, कसा फायदा होईल याचा विचार राज्य सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे। परंतु मित्रांनो, हे जरी सत्य असलं तरी सुद्धा राज्य सरकारला हे अनुदान प्रत्यक्षामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यावेळी अनेक अडथळ्यांना सामोरं जावे लागत आहे, त्या म्हणजे अपुरा निधी। राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की हा जो निधी आहे हा निधी कमी पडत आहे, त्यामुळे आम्हाला केंद्राकडे पाठपुरावा करून काही निधी मंजूर करून घ्यावा लागणार आहे। अशा स्तरावरती राज्य सरकारने जरी ही घोषणा केली असली तरी सुद्धा निधी अपुरा पडत असल्या कारणामुळे हा निर्णय लांबणीवर जात असू शकतो, असं या ठिकाणी महत्त्वाची बाब आपल्या समोर आलेली आहे। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो निधी कमी पडतोय त्या निधीच्या बरोबरच हा निधी कमी का पडत आहेत हे ज्यावेळेस राज्य सरकारने ज्यावेळेस पडताळणी केली किंवा पूर्ण अहवाल तालुका स्तरावरून मागवला त्यावेळेस असं निदर्शन आले की बोगस दिव्यांग, त्याचबरोबर बोगस निराधार असे खूप लाभार्थी आहेत की त्या लाभार्थ्यांचं मयत झालेले आहेत। ती लोक या ठिकाणी या जगामध्ये नाही आहेत, परंतु तरीसुद्धा त्यांचं कुटुंब मात्र या निराधारांचे जे 1500 रुपये येत आहेत ते 1500 रुपये घेत आहेत। आता अनेक लोकांनी कशा पद्धतीने केलं हे मी डायरेक्ट सोशल मीडियावरती बोलत नाही। ज्याला काही ऐकायचं असेल त्यांनी मला प्रत्यक्ष फोन करावा, कारण त्या संदर्भात आपल्याकडे पुरावे सुद्धा आहेत की बाबा कशा पद्धतीने जो व्यक्ती हयात नसून सुद्धा त्यांचे पैसे त्याचा लाभ हे कुटुंबातील काही लोक घेत आहेत, त्यामुळे हा चुकीच्या पद्धतीने हे पैसे त्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत। ही सुद्धा अतिशय महत्त्वाचा अडथळा या ठिकाणी समोर येत आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिव्यांग बांधव। मी अनेक दिव्यांग बांधवांशी, अनेक सभासदांशी, अनेक कार्यकर्त्यांशी, अनेक पदाधिकाऱ्यांशी, अनेक कर्मचाऱ्यांशी बोललो, त्यांच्या माध्यमातून असं कळतंय की दिव्यांग बांधवांचा जो बोगस आकडा आहे हा खूप मोठा आहे आणि हा बोगस आकडा राज्य सरकारला डोकेदुखी ठरत आहेत। कारण मित्रांनो, एवढे 40% जे दिव्यांग बांधव आहेत हे खूप कमी प्रमाणात दिसत आहेत, परंतु लाभार्थ्यांची संख्या जर आपण विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळे हा बोगस दिव्यांगाचा जी अडथळा निर्माण झालेला आहे त्यामुळे सुद्धा हे पैसे लेट येण्याची शक्यता या ठिकाणी आहेत। लक्षात ठेवा, राज्य सरकारला 4,000 रुपये द्यायचे आहेत आणि 4,000 रुपये देणं ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी व्यापक स्वरूपाची योजना होणार आहे। परंतु हे 4,000 रुपये गुणिले लाभार्थ्यांचा जर आकडा जर केला तर खूप मोठी रक्कम होते आणि एखाद्या योजनेला ही रक्कम देणं राज्य सरकारला परवडत नाही। त्यामुळे सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना किंवा हे जे वाढीव अनुदान आहे कशा पद्धतीने लांबवता येणार आहे याचा विचार राज्य सरकारच्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकारला ज्या काही महत्त्वाच्या बाबी विचारात घेऊन हे पैसे वाढवायचे आहेत ते बाबी मात्र अडथळा स्वरूपात राज्य सरकारच्या समोर येत आहेत। आता एक विचार करा, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर दिव्यांग बांधव जे बोगस आहेत किंवा निराधार बोगस आहेत त्यांना बाहेर काढा। हे एक लक्षात ठेवा, या दिव्यांग बांधवांना अप्रूव्हल देणारे, दिव्यांग सर्टिफिकेट देणारे हे आपलेच अधिकारी आहेत, आपलेच सरकारी डॉक्टर आहेत। त्यामुळे सरकारच जो डिपार्टमेंट हा कुठेतरी डिस्प्ले होऊ शकतो किंवा जनतेच्या समोर येऊ शकतो आणि त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट हा राज्य सरकारवरती होऊ शकतो, म्हणून त्या गोष्टी सुद्धा करणं खूप अवघड राज्य सरकारला होत आहेत। त्याचबरोबर सरकार दुसरं काहीतरी एक करू पाहते, म्हणजे असं की कागदपत्रांची क्लिष्टता वाढवायची, किचकट कागदपत्र लाभार्थ्यांकडून घ्यायचे आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना वंचित करायचं, बाहेर करायचं। आता DBT हा जो प्रकार तुम्ही बघत आहात ह्या सर्वात महत्त्वाचा प्रकार लाभार्थ्यांना बाजूला किंवा वंचित ठेवण्याचा प्रकार आहे। कमीत कमी पैसे वाटप व्हावे हा उद्देश या ठिकाणी आहे। बाकीच्या योजनांचा जर आपण विचार जर केला आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा विचार जर केला तर खूप तफावत या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे असे हे किचकट कागदपत्र या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आणले गेले
तर तरी सुद्धा या ठिकाणी अडचण कोणती येते की किचकट जर कागदपत्र जर आणले तर ते कागदपत्र निराधारांना मिळवणं शक्य नाही, दिव्यांग बांधवांना मिळवणं शक्य नाही, जे आजारी लाभार्थी आहेत त्यांना मिळवणं शक्य नाहीत, विधवा महिलांना ते कागदपत्र गोळा करणं अवघड आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्या खऱ्या अर्थाने ज्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणं गरजेचं आहे त्यांना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो। अनेक गरजवंतू जे लाभार्थी आहेत त्या योजनेपासून बाजूला येऊ शकतात। त्यामुळे हा जो निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो तो सुद्धा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या हेतूने या ठिकाणी होऊ शकतो आणि चांगल्या खऱ्या अर्थाने ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होतो त्यांना खूप मोठा या ठिकाणी फटका बसू शकतो। म्हणून सरकार ते सुद्धा करू शकत नाही। अशा पद्धतीने निधीची अपूर्णता, त्याचबरोबर कागदपत्रांची क्लिष्टता, त्याचबरोबर बोगस हा प्रकार, अशा अनेक गोष्टींमुळे राज्य सरकारला हे वाढीव अनुदान देणे खूप डोकेदुखी झालेले आहे। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला समजावू शकतोय की केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनांना काही रक्कम दिली जाते आणि राज्य सरकारच्या माध्यमातून काही रक्कम दिली जाते। अशातच अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर समजावून सांगणार आहे की जरी राज्य सरकारने हे जरी पैसे वाढवले तरी सुद्धा केंद्र सरकार मात्र हे पैसे वाढवणार का? कारण आत्तापर्यंत सामाजिक न्याय व विशेष विभाग, याचा अर्थ असा आहे सामाजिक न्याय म्हणजे सर्व समाजाला समान न्याय देणारी योजना, त्याचबरोबर विशेष सहाय्य योजना म्हणजे विशेष महत्त्व असलेल्या लोकांना सहाय्यभूत ठरणारी योजना म्हणजे विशेष सहाय्य योजना। मग सामाजिकदृष्ट्या विशेष सहाय्य असलेली योजना जर यामध्ये राज्य सरकारने जर मतभेद केला, यांना कमी पैसे त्यांना कमी पैसे, तर हे शक्य होणार नाही। लक्षात ठेवा, कारण ह्या सर्व योजना एकाच डिपार्टमेंट खाली आहेत, ह्या सर्व योजना एकाच निकषाखाली बसतात। त्यामुळे एका योजनेला किंवा एका लाभार्थ्याला 4000 रुपये द्यायचे आणि एका योजनेला एका लाभार्थ्याला जर 1500 रुपये दिले तर हे साफ चुकीचं आहे आणि सरकार तसं करणार नाही। कारण अगोदरचे जेवढे शासन निर्णय आहेत, जेवढे निकष आहेत हे सारखे आहेत आणि एका लाभार्थ्याला जर तुम्ही पैसे वाढवून दिले तर बाकीच्या लाभार्थ्यावरती अन्याय होईल असं या ठिकाणी सिद्ध होत आहे। त्यामुळे सरकार असं करणार नाही। कदाचित जर समजा हा विषय कोर्टापुढे जर गेला तरी सुद्धा कोर्टाकडून हाच निर्णय येणार आहे की जर समजा तुम्हाला वाढवून द्यायचे तर सर्वांना समान द्यायचे, नाहीतर वाढवायचे नाही। कारण जर समजा वाढवायचे असतील तर सामाजिक न्याय विशेष विभागाचा जो अर्थ आहे हा कुठेतरी वेगळ्या दिशेने जाऊ शकतो, असा निर्णय कोर्टाकडून न्यायालयाकडून येऊ शकतो। म्हणून सरकार सुद्धा प्रत्येक पाऊल हा खूप काळजीपूर्वक टाकत आहे जेणेकरून लाभार्थ्यांचं नुकसान होणार नाही, वेगळ्या योजनांना सुद्धा त्याचा फटका बसणार नाही। अशातच एक चार्ट मी तुम्हाला समजावून सांगतोय, त्या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे कळणार आहे की कशा पद्धतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून जो अनुदान मिळतो तो सुद्धा या ठिकाणी अडथळा होऊ शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला समोर एक चार्ट दिसतोय आणि हा चार्ट 5 जुलै 2023च्या शासन निर्णयामधून आपण घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना असतील, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल योजना असेल, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल निवृत्त वेतन योजना असेल, त्याचबरोबर विधवा महिलांसाठी योजना असेल, त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजना असेल, अशा 6 ज्या योजना आहेत या 6 योजनाला काही अंशी केंद्र सरकारचा हिस्सा असतो, त्याचबरोबर काही अंशी राज्य सरकारचा हिस्सा असतो। आता या ठिकाणी तुम्हाला चार्टमध्ये दिसत असेल की यापूर्वी 1000 रुपये, 1000 रुपये, 800, 500 आणि 700 आणि 700 अशा पद्धतीने हे राज्य सरकारचा हिस्सा दिला जात होता आणि त्यामध्ये या ठिकाणी इंदिरा गांधी वृद्धापकाल योजना असेल किंवा राष्ट्रीय वृद्धापकाल योजना असेल किंवा विधवा महिला असतील किंवा दिव्यांग बांधव असतील यांच्यासाठी 200 रुपये, 500 रुपये, 300 रुपये आणि 300 रुपये या पद्धतीने वाढीव अनुदान दिलं जात होतं आणि बाकीचा जो हिस्सा होता हा राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जात होता। आता एक लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांग अनुदान योजना जी आहे या दिव्यांग अनुदान योजनेला आणि विधवा महिलांना या ठिकाणी अंदाजे 4000 आपण विचार करूया 4000 पर्यंत अनुदान वाढून दिलं जाणार आहे। परंतु एक लक्षात ठेवा, जर समजा यांना जर तुम्ही जर 4000 रुपये जर अनुदान दिलं तर मात्र या ठिकाणी बघा ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल आणि राज्य निवृत्त वेतन श्रावणबाल राज्य निवृत्त वेतन योजना असेल या ठिकाणी केंद्राचा 0 या ठिकाणी हिस्सा आहे। संपूर्ण जे 1500 रुपये आहेत हे सर्व संपूर्ण 1500 रुपये राज्य सरकारला भरावा लागत आहे। त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकारला या योजनेचे पैसे वाढून देण्यासाठी खूप मोठ्या पद्धतीने आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे। कारण मित्रांनो, या ठिकाणी डायरेक्ट राज्य सरकारला त्या लाभार्थ्यांना 4000 रुपये वाढून द्यावा लागणार आहे। बाकीच्या ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये राज्य सरकारला केंद्राकडून सुद्धा काही रक्कम मिळते, त्यामुळे थोडाफार हातभार लागू शकतो।
पण जर समजा राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वच योजनांना समप्रमाणात जर पैसे द्यायचे झाले तर मात्र इतर ज्या 2 योजना आहेत, संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावणबाळ राज्य निवृत्त वेतन योजना, या 2 योजनांना मात्र सरसकट जेवढी रक्कम ठरणार आहे ही सर्व रक्कम त्यांना द्यावी लागणार आहे। अशा पद्धतीने हे जे मतभेद आहे हे मतभेद या ठिकाणी दूर करण्यासाठी सरकारला आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे। आर्थिक अडथळा या ठिकाणी निर्माण होत आहे आणि अशा पद्धतीने हे पैसे हा जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात मिळतील असं तरी शक्यतो सध्या वाटत नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने विविध मार्गांच्या माध्यमातून आपल्याला हे वाढीव अनुदान मिळत असताना राज्य सरकारला विविध अडथळे निर्माण होत आहेत। त्यामुळे ही योजना किंवा हे वाढीव अनुदान लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। परंतु मित्रांनो, जर राज्य सरकारच्या माध्यमातून बोगस निराधार किंवा बोगस दिव्यांगांचा विषय जर मार्गी लागला तर कुठेतरी हे चांगलं होऊ शकतं असं मला वैयक्तिक वाटतं आणि हे बोगस आपण बाहेर नाही काढू शकत, सरकारच बाहेर काढू शकतो। त्यामुळे सरकार कदाचित हा निर्णय घेऊ शकतो। त्याचबरोबर सरकारने जर समजा कागदपत्रांच्या संदर्भात निर्णय घेतला तर त्यासाठी हा अनिल सापळे या ठिकाणी पूर्णपणे तुमच्या पाठीशी असणार आहे। कोणताही कितीही कठीण क्लिष्ट कागदपत्र राज्य सरकारने मागू द्या, मी तुम्हाला मार्गदर्शन करून तो कसा मिळवायचा या संदर्भात शेवटपर्यंत प्रयत्न करणार। त्यामुळे त्या ठिकाणी घाबरण्याची गरज नाही। अशा पद्धतीने मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून हे वाढीव अनुदान देण्यासाठी किती आणि कोणते कशा पद्धतीने अडथळे निर्माण होत आहेत, कदाचित या अडथळ्यांवरती जर मार्ग निघाला नाही तर मिळणारा अनुदान आहे, वाढीव अनुदान आहे, हे लेट मिळू शकतो असं या ठिकाणी दिसतंय। अशा पद्धतीने मित्रांनो, एक छोटीशी महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती। सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।